बरं आता तू बोलता-बोलता मगाशी असं म्हणाली, की मध्यंतरी तुला ह्याच्यामध्ये प्रचिती आली वगैरे. हं. ते काय काय सांगशील? मला ना भावाची लक्ष्मी अ, 2003-4चाच पिक्चर असावा तो. मी तो शूटिंग माझं तळेगाव, पुण्याजवळ होतं आणि मी रात्री इथे बसले. आणखीन ती बस आमची 12:30-1 ला तळेगावच्या स्टॉप जो आहे ना, हं. तिथे गेली. तर त्या लोकांनी मला सांगितलेलं होतं त्याच्या आधीचा जो खालघर का काय बोलतात ना, खालघर नाही, काहीतरी आहे, तिथे उतरा, की जेणेकरून आणि ती बस ती पुढे गेली आणि ती बस पुढे गेल्यानंतर तिथं आम्ही उतरलो. हायवे, गाड्या एवढ्या जात होत्या, येत होत्या. भरपूर गाड्या. वैष्णवी खूप छोटी होती आणि अंधार संपूर्ण आणि वैष्णवी रडायला लागली. मला पण काही कळेना, ट्रकवाले एवढे भयानक. आम्ही तिथून वरच्या रस्त्याला गेलो. वर असं थोडंसं असं डोंगर असल्यासारखं तिथे गेलो आणि कुठल्याच गाड्या म्हणजे एवढं भयानक वातावरण. भीती वाटली, की असं वाटलं, की का म्हणून आले. नशीब माझं सतीशजी बरोबर होते आणि ते सोडायला आलेले आणि तिथे थांबलो आणि तेवढ्यात ना ट्रक असे जात होते आणि अचानक एक ट्रक मागे यायला लागला आणि अंधार संपूर्ण म्हणजे आताचं वातावरण सगळं बघितलं, की खूप भयानक होतं त्यावेळी आणि ट्रक आला आणि तेवढ्यात एक मधून गाडी आली. आणि ती गाडीचा दरवाजा त्याने उघडला. मी म्हटलं, "अरे, कुठून आलाय तुम्ही?" तर "मी अक्कलकोटहून आलोय." "अच्छा." म्हटलं, "ठीक आहे." आम्ही बसलो आणि दुसऱ्या दिवशी मी अक्कलकोटहून आलेली गाडी कुठली आपली आहे. कारण त्या बिचाऱ्याला मी थँक किंवा काहीच म्हटलं नाही, "बाबा, तू त्या वेळेला माझ्या आलास" वगैरे. तर दुसऱ्या दिवशी मी संपूर्ण ती गाडी शोधली. ती गाडी कुठून आली? कोण होतं? ड्रायव्हर कुणाला पाठवलं? तर त्या युनिटने सांगितलं, "नाही मॅडम, तुम्ही जिथं येणार म्हणून आम्ही तिथे गाडी थांबवलेली आणि त्या गाडीत तर तुम्ही आला नाही. तुम्ही कुणाच्या गाडीतून आलात तेच आम्हाला विचारतायत." तर ती गाडी कुणाची होती आणि काय होती शेवटपर्यंत कळलं नाही आणि तेव्हा मला वाटलं, की ही स्वामींचीच कृपा.